करते अंजली दमानिया आपल्यासोबत यावेळेला जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीताई, आपलं खूप खूप स्वागत न्यूज प्लॅनेटमध्ये। अंजलीताई, बीडच्या सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी चक्क जर 3 वेळा गावात येऊन जातो पण पोलीस त्याला पकडू शकत नाही, हे पोलिसांचा अपयश आहे की मग जाणीवपूर्वक केलेला कानाडोळा समजायचा? तुम्हाला यात काही राजकीय साठलोट दिसतं? नाही, मला असं वाटतंय की कृष्णा आंधळेला कदाचित बऱ्याच गोष्टी माहितीत आणि त्याच्याकडे पुरावे देखील बरेच आहेत आणि याच्यातनं थेट कुठेतरी जी लिंक आपण परत परत म्हणतोय की जी लिंक एस्टॅब्लिश होणं गरजेचं होतं, तर ती लिंक ती कृष्णा आंधळेकडे आहे। म्हणूनच गेले 13-14 महिने झाले हा माणूस फरार आहे आणि कसं कोणाला मिळत नाही असं म्हटलं तर कधीच कोणाला हे पटण्यासारखं नाहीये की पोलिसांना मिळत नाहीये, सीआयडीला मिळत नाहीये, सगळे इतर पकडले गेले पण कृष्णा आंधळे पकडला जाऊ शकत नाहीये वगैरे, हे ना कोणाच्याही बुद्धीला न पटण्यासारखं आहे। कुठेतरी मला असं वाटतं की त्याला जर पकडलं आणि पोलिसी खाक्यामध्ये त्याला प्रश्न विचारले गेले तर तो सगळं उकळून बाहेर काढेल आणि हेच नकोय बहुतेक। तर आताच्या घटकेला मला असं वाटतंय की धनंजय मुंडेंना जो आश्रय देण्याचा प्रयत्न होतोय, जे आधी त्यांच्या पक्षाकडनं होत होता, तो कुठे ना कुठेतरी देवेंद्र फडणवीसांकडून सुद्धा होतोय, कारण ते त्यांचे फार जुने मित्र देखील होते। तर ते त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत, म्हणून पोलीस त्यांच्याकडे जाणून बुजून लक्ष देत नाहीयेत किंवा त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत नाहीयेत, अटक करण्याचा प्रयत्न करत नाहीये, कारण यातनं कुठे ना कुठे धनंजय मुंडे यांचं नाव पुढे होईल अशी त्यांना बहुतेक भीती असावी। बरोबर आहे, ही भीती निश्चितच आहे जी आमच्याही मनामध्ये निर्माण होते की कुठल्या कारणांमुळे कृष्णा आंधळेला पाठीशी घातलं जातंय। बरं, पण बीड सारख्या जिल्ह्यामध्ये अंजलीताई, ग्रामीण भागात गुन्हेगारांचं धाडस इतकं वाढलंय का की त्यांना कायद्याची भीती उरलेली नाही? फरार आरोपी गावात फिरतोय याचा अर्थ त्याला स्थानिक राजकीय नेत्यांचं समर्थन लाभतंय असं वाटतं तुम्हाला? नक्कीच लाभतोय। आता आपण बघतोय 2 उदाहरणं एकानंतर एक झाली। त्या बाईंनी सुद्धा तेच सांगितलं की माझ्या अक्षरशः इथे छातीवर बंदूक धरून मला सांगण्यात आलं की तू इथून जा, नाहीतर तुझी कुठे विल्हेवाट लागून गाडून टाकू, तुला कळणार पण नाही। म्हणजे इतकं लढून एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन महाराष्ट्राने बीडचं अक्षरशः विचित्र असं चित्र बघून सुद्धा बीडचे जर लोक, म्हणजे तीच माणसं ज्यांची नावं, ज्यांच्या मुलांची नावं देखील पिस्तुल वाजवताना वगैरे आपण बघितली होती, ती माणसं अजूनही तशी दहशत करतायत। ते मंत्री जे सो कॉल्ड एक्स मंत्री, आताचे पूर्व म्हणजे धनंजय मुंडे जे आधीचे मंत्री होते, अजूनही ते सुधारताना आपल्याला दिसत नाही। अजूनही दादागिरी तशीच, सगळी विकृती तशीच आणि दहशतही तशीच। तर कुठे ना कुठे चित्र बदलायला आता लोकांनाच प्रयत्न करावा लागणार आहे। कृष्णा आंधळे कुठेही दिसला, बीडच्या